संतश्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आज सोलापूर मुक्कामी असणार आहे। खरं तर गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर ग्रामीणमध्ये त्याचबरोबर शहरामध्ये गजानन महाराजांच्या पालखीचा मुक्काम जो आहे त्या ठिकाणी आणि या संपूर्ण पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा ज्या आहेत त्या या ठिकाणी सोलापुरातील भक्तांकडून पुरवल्या जातात। आपण पाहतोय या ठिकाणी संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीच्या समोरच्या बाजूला आहे अन्नदान वाटप जे आहे, महाप्रसाद वाटप जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। जवळपास 5000 किलोचा महाप्रसाद जो आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे। जक्कलदादा काय सांगाल, खरं तर तुम्ही अन्नदानाची सेवा बजावताय, कशा पद्धतीची ही सेवा आहे आणि काय याच्यामध्ये अंतर्भाव असो, काय काय नाही, आता गेल्या 11 वर्षापासून आम्ही भाताचा प्रसाद करतोय, खिचडीचा काय, आणि आमचे कमीत कमी 250 सभासद आहेत मंडळाचे। जय शंकर प्रतिष्ठानाने जय भवानी नवरात्री योग मंडळ या माध्यमातून आम्ही 11 वर्षाला एक उपक्रम राबवतोय। किती साधारण याच्यामध्ये अन्न तुम्ही शिजवता आणि किती लोकांपर्यंत तो पोहोचवला जातो? 25 किलो नुसतं तांदूळ वापरतो आणि 5000 किलोचं नुसतं प्रसाद होतो आमचा काय, आणि 40,000 लोक प्रसाद खातात। एक दिवसभर हा प्रसादाचा वाटप सकाळी 10 ते संध्याकाळी 10 पर्यंत प्रसाद आमचा चालू असतो कंटिन्यू। काय नक्की संकल्प आहे? गजानन महाराजांची पालखी आपल्या सोलापूरमध्ये आल्यानंतर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून करता आहे, काय हे करण्यामागची प्रेरणा काय, उद्देश काय आहे? काय नाही, आमची आई सेवा करत होती काय, आई गेल्यापासून आम्ही हे सुरुवात केलेली आहे। बाकीचा उद्देश काहीच नाही, नुसतं सेवा करायचं, बाकीचं काहीच नाही। तुमचे आणखी काही सदस्य आहेत, काय वाटतंय, काय भावना आहेत, तुम्ही मनोभावे इथे सेवा करता? आपल्या इथे आषाढी वारीनिमित्त जी शेगाव गजानन महाराजाची पालखी येते त्या पालखीची सेवा करावं या उद्देशानेच हा उपक्रम आम्ही राबवतो। किती स्वयंसेवक तुम्ही इथे काम करतात या सगळ्या सेवे? 250 स्वयंसेवक आहेत या ठिकाणी जे ह्या कार्याला उत्साहाने जे सपोर्ट करतायत ते वेगळेच आहेत। काका काय सांगाल, अनेक वर्ष झाले सेवा बजावताय अन्नदानाची, महाप्रसादाची, काय भावना आहेत? भावना म्हणजे सेवा करायला मिळते हेच महापुण्य आहे आणि सद्गुरू करून घेत आहेत रुपेशच्या थ्रू सगळ्यांना। रुपेशनी सगळा हा परिवार जमा केलेला आहे आणि रुपेश आल्यापासून याला ऊर्जित अवस्था आलेली आहे आणि दिवसेंदिवस कार्यक्रम वाढतोच आहे, भाविकही लाभ घेत आहेत, आम्हालाही सेवा करण्याचा आनंद होतो आहे। पण पाहतोय खरं तर जवळपास 5000 किलोचा महाप्रसाद जो आहे तो या ठिकाणी या इथे येणाऱ्या भक्तांना या मंडळांकडून दिले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 11 वर्षांपासून ही सेवा जी आहे ती हे सर्व मंडळ जे आहे या ठिकाणी बजावत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।